उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास. दिव्यांगांसाठी आकांक्षा केंद्राचा उपक्रम. सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण. आकांक्षा केंद्राचा दानयज्ञ सोहळा. सावेडी येथील साधना हाऊसिंग सोसायटी पटवर्धन स्मारक येथे आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे आयोजित आगळा-वेगळा दानयज्ञ सोहळा उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील दिव्यांग होतकरूंच्या स्वावलंबनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त साधन सामग्रीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी थाळी मसाज मशीन, आटा चक्की, शिलाई मशीन, लॅपटॉप, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, झेरॉक्स मशीन अशा विविध उपकरणांचे वाटप होताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लकीर उमटली. या प्रेरणादायी उपक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानेश कुलकर्णी, प्रमुख अतिथी उषाताई देशमुख, ठुमरे सर तसेच विश्वस्त पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आकांक्षा संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याचे मनापासून कौतुक केले आणि दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व संस्थेचा परिचय कुमारी अंजली सूर्यवंशी यांनी केले, तर अतिथीचा परिचय हेमंत काळे यांनी, तर लाभार्थ्यांची ओळख संस्थेच्या संचालिका सविता काळे यांनी करून दिली. या संपूर्ण उपक्रमासाठी मुंबईतील विकास म्हात्रे, संगीता म्हात्रे आणि अहमदनगरचे अशोक गांधी यांनी आर्थिक सहाय्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे 10 होतकरू दिव्यांगांना रोजगाराभिमुख साहित्याचे वितरण शक्य झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकांक्षा संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाकडे नेणारा हा सोहळा सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. नमस्कार, मी सविता काळे, संचालिका आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे गेली 25 वर्ष दिव्यांगांना आत्मनिर्भर म्हणजे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने अहमदनगरमध्ये काम करतो आहोत. आत्तापर्यंत शेकडो दिव्यांग वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांना काही वस्तुरूपांमध्ये देऊन, कारण आमच्या ह्याच्यात येणारे मोस्टली सगळे ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना काही संधी उपलब्ध नसतात आणि म्हणून त्यांना त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्वसित करणं हा आमचा मूळ उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाला धरून आजवर आम्ही त्यांना स्वयंरोजगारासाठी आटा चक्की असेल, तर शिलाई मशीन असेल किंवा झेरॉक्स मशीन असेल, पॉपकॉर्न मशीन असेल किंवा छोटी टपरी असेल, अशा अनेक वस्तू त्यांना आजपर्यंत देत आलो आहोत. त्यामधून शेकडो दिव्यांग या स्वयंरोजगारासाठी समर्थ बनले आहेत. आज हा दानयज्ञाचा एक खूप मोठा योग साधून आला आणि तो मुंबईचे आमचे दाते, ज्यांनी स्वतःचे आईवडील माननीय कैलासवासी रमेश वानसरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी म्हात्रे कुटुंबियांनी, विकास म्हात्रे आणि संगीता म्हात्रे यांनी आकांक्षातल्या संबंधित अशा काही कर्णबधिर, अंध आणि अस्थिमंत व्यक्तींना आज आटा चक्की, त्याच्यानंतर शिलाई मशीन, थाळी मसाज मशीन आजचं एक वैशिष्ट्य म्हणजे, तसंच एप्सनचं झेरॉक्स मशीन आणि 2 लॅपटॉप अशी एक मोठी दान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की ज्यातून ते आत्मनिर्भर बनतील आणि स्वतःच्या कष्टाच्या आधारे भरारी घेतील ही त्यांच्यासाठी शुभेच्छा. तर हा सगळा योग आज आकांक्षाने घडवून आणला आणि त्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये आज CA ज्ञानेश कुलकर्णी, त्यानंतर आमच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या संचालिका आणि नगरबद्ध दिग्दर्शिका आणि प्रतिभावंत कवयित्री उषाताई देशमुख, तसंच तांदळी वडगाव या ठिकाणचे मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष माननीय ठुमरे सर, हे सगळे आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या त्यांच्या हस्ते या सगळ्या वस्तू प्रदान करण्यात आला. ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. त्यासाठी आपल्या अहमदनगरमधले असंख्य सन्माननीय अशा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होत्या. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.